इथे एक कुकरचं भांडं घेतलं आहे. त्याला आतून तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती एक बटर पेपर ठेवायचा. बटर पेपरलासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. बटर पेपर नाही वापरला तरी चालेल. आता इथे एका भांड्यात अर्धा कप ताक घेतलं आहे किंवा पाव कप दही, पाव कप पाणी वापरलं तरी चालेल. त्यात मी पाव कप तूप टाकून घेतलं आहे. साजूक तूप आहे, हे रूम टेम्परेचरवर वितळून घेतलेलं तूप आहे. ह्यातच आपल्याला अर्धा कप पिठी साखर टाकायची आहे. म्हणजेच अर्धा कप ताक, पाव कप तूप आणि अर्धा कप पिठी साखर. चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही ही प्रोसेस मिक्सरमधून सुद्धा करून घेऊ शकतात. आता हे 2 मिनटं चांगलं फेटून घेतलं. हे छान एकजीव झालं. आता याच्यात 1 कप रवा टाकून घेतला. त्यासोबतच पाव कप मैदा टाकायचा आहे आणि पाव कप आपल्याला इथे लागणार आहे कोका पावडर. 1 कप रवा, पाव कप मैदा आणि पाव कप कोका पावडर, म्हणजे एकूण 1.5 कप हे पिठाचं प्रमाण होईल. आता हे चांगलं एकजीव केलं. छान फेटून घ्यायचं. हा रवा ह्याच्यात चांगला एकजीव झाला पाहिजे. हे पहा, हे मी अगदी छान फेटून घेतलं आहे. आता याच्यात दूध टाकून घ्यायचं आहे. आवश्यकतेप्रमाणे दुधाचा वापर करायचा आहे. थोडं थोडं करत दूध टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करत जायचं. रवा असल्यामुळे हा रवा थोड्या वेळाने फुलेल आणि हे जे मिश्रण आहे हे अजून घट्ट होईल. त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करत दूध टाकायचं आहे. तर इथे मी एकूण अर्धा कप दूध टाकून घेतलं. हे पहा, तुम्ही याची जी कन्सिस्टन्सी आहे ती बघू शकतायत. एवढं घट्ट आपल्याला हे जे मिश्रण आहे हे लागणार आहे. आता हे झाकून ठेवायचं 20 मिनटासाठी. 20 मिनटानंतर हे मी उघडून पाहिलं. हे पहा, मिश्रण अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे. रवा छान फुलून आला आहे. आता याच्यात आपल्याला पुन्हा थोडं दूध टाकून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी अर्धा कपाला थोडं कमी दूध टाकलं होतं आणि आता अजून थोडं दूध शिल्लक होतं ते मी ह्या स्टेजला इथे टाकून घेतलं आहे. तुम्ही सुरुवातीलाच अर्धा कप दूध टाकलं तरी चालेल. आता हे पहा, दूध टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे असं रनिंग कन्सिस्टन्सीचं पाहिजे. त्यानंतर याच्यात टाकायचं आहे आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर. आपण इथे बेकिंग सोडा, इनो असं काहीच वापरणार नाही. फक्त 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर टाकली. म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा भरून बेकिंग पावडर इथे टाकायची. बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे मिश्रण चांगलं एकजीव करायचं. आता अगदी पटापट आपल्याला ही प्रोसेस करायची. छान हे एकजीव करून घेतलं, चांगलं फेटून घेतलं आणि लगेचच आपण जो ग्रीस करून ठेवलेला डब्बा होता त्यात हे मिश्रण ओतायचं. असं 2-3 वेळा टॅप करायचं, म्हणजे यातले काही एअर बबल असतील ते निघून जातील. आता याच्यावर सजावटीसाठी तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट टाकू शकतात. मी इथे बदामाचे काप टाकून घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे चेरी किंवा मग इतर कुठलेही ड्रायफ्रूट वापरले तरी चालेल आणि काही नाही टाकलं तरी चालेल. केक बेक करण्यासाठी मी कुकर आधीच प्रीहीट करून ठेवला होता. म्हणजे 10 मिनटं आधीच हा कुकर गॅसवरती गरम करायला ठेवला होता. तर आता कुकरमध्ये एक जाळी ठेवली आणि त्यावरती हा डबा ठेवायचा. वरून कुकरचं झाकण बंद करायचं, पण जी शिट्टी आहे ती आपल्याला काढून घ्यायची. आता कुकरचं झाकण बंद केल्यानंतर बरोबर 45 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती हा केक शिजवून घ्यायचा आहे, बेक करून घ्यायचा आहे. 45 मिनटानंतर एकदा चेक करायचं. जर केक कच्चा वाटत असेल तर अजून झाकण बंद करून 5-10 मिनटं शिजवून घ्यायचा, पण लो फ्लेमवरती शिजवायचा. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हा केक बरोबर 45 मिनटं शिजवून घेतला. त्यानंतर हा डबा थोडा थंड होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला हा केक कट करून घ्यायचा आहे. तर केक काढण्यासाठी अशा पद्धतीने केकच्या ज्या कडा आहेत त्या सुरीच्या साहाय्याने मी सोडून घेतल्या. त्यानंतर त्यावरती एखादं ताट किंवा डिश उलटी ठेवायची आणि मग हा डबा आपल्याला ह्या डिशवर पलटून घ्यायचा आहे. बटर पेपर लावल्यामुळे केक अगदी सहज निघतो. आणि हे पहा, मी इथे हा बटर पेपर आता काढून घेतला आहे आणि अगदी जाळीदार टम्म फुगलेला असा हा आपला रवा केक इथे तयार झाला आहे. हा केक आपण बनवणार आहोत कढईमध्ये आणि त्यासाठी इथे मी घेतला आहे एक कुकरचा डब्बा. तुम्ही कुठलंही पसरट भांडं इथे घेऊ शकता. शक्यतो थोडंसं जाड असं भांडं वापरा. आता ह्या डब्याला मी तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये एक बटर पेपर ठेवला आहे डब्याच्याच आकाराचा, जेणेकरून हा जो केक आहे हा या डब्याला चिकटणार नाही. बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही. ह्या तूप लावलेल्या डब्यावरती थोडंसं पीठ किंवा मैदा भुरभुरा, म्हणजे केक अजिबात डब्याला चिकटत नाही. आता कढईमध्ये आपल्याला केक बनवायचा आहे. त्यासाठी कढई प्रीहीट करायला ठेवली. त्यामध्ये एखादी अशी जाळी ठेवायची आणि एखादं ताट जे कढईला व्यवस्थित फिट बसेल असं घ्यायचं. चला, आता पूर्वतयारी तर झाली. आता केक बनवायला घेऊ.
तर हा 35 रुपयाचा केक बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत 2 पार्लेजी बिस्किट पुडे, जे आपले साधे ग्लुकोज बिस्किट असतात ना ते, आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे 2 क्रीमचे बिस्किट पुडे. मी इथे बर्बन घेतलाय, तुम्ही हवं तर ओरिओ सुद्धा वापरू शकतात. त्यासाठी घेतलं मिक्सरचं भांडं. यामध्ये आपण जे बिस्किट घेतली आहेत ते बिस्किटांचे असे तुकडे करून टाकायचे. आपल्याला हे मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं आहे. आता काही जण या बिस्किटचे तुकडे करून त्यातच दूध टाकून सुद्धा ठेवतात. थोड्या वेळाने बिस्किट मऊ पडतात आणि मग आपल्याला त्याची पेस्ट बनवायला म्हणजेच बॅटर बनवायला सोपं होतं, पण त्याला थोडासा वेळ लागतो. मिक्सरमधनं केलं तर अगदी झटपट होतं. तर आता इथे हे मी मिक्सरमधनं थोडंसं फिरवून घेतलं. यात आता अजूनही आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे, जसं की 2 चमचे साखर, त्यासोबतच 2 चमचे कोका पावडर. कोका पावडर अवेलेबल नसेल तर काही हरकत नाही टाकली तरी चालेल. 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा. आता हे सगळं पुन्हा मिक्सरमधनं वाटून घ्यायचं. आता ह्यावेळी अगदी व्यवस्थित बारीक असं वाटायचं, अगदी पीठ असतं ना तशी ही पावडर तयार व्हायला पाहिजे. हे पहा, इथे मी हे सगळे बिस्किट छान वाटून घेतले. आता हे सगळं एका भांड्यात काढून घेऊ. यात आपल्याला टाकायचं आहे आता दूध. आता दूध किती टाकायचं, तर एवढ्या मिश्रणासाठी आपल्याला साधारण जो आपला मेजरिंग कप असतो ना तो 1.5 कप दूध लागतं, पण तरीसुद्धा आवश्यकतेप्रमाणे हे कमी जास्त होऊ शकतं. तर त्यामुळे थोडं थोडं करत दूध टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करत जायचं. आणि हे एकजीव करत असताना आपल्याला याच्यात अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे थोडंसं मोडूनही घेऊ शकतात. हे पहा, तुम्हाला कन्सिस्टन्सी इथे दिसत असेल. जे आपण रनिंग कन्सिस्टन्सी म्हणतो तेवढं आपल्याला हे जे बॅटर आहे हे घट्ट ठेवायचं आहे. खूप जास्त पातळही करू नका, खूप जास्त घट्टही ठेवू नका. आता केकचं बॅटर तयार आहे. ज्या भांड्याला आपण तूप लावून घेतलं होतं तर त्या डब्यामध्ये आता मी हे केकचं बॅटर काढून घेते, म्हणजे आपल्याला हा केक आता बेक करायला ठेवायचा आहे. मी तुम्हाला मगाशी सांगायचं विसरले, जर आपल्याकडे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला तो टाकायचा नसेल तर तुम्ही त्याच्यात 10 रुपयाचं जे इनोचं सॅशे असतं ते सुद्धा टाकू शकतात. आता हे पहा, बॅटर टाकलेला जो डब्बा आहे तो प्रीहीट करून घेतलेल्या कढईमध्ये ठेवला. त्यावरती एखादं झाकण अगदी घट्ट बसेल असं बंद करायचं आणि मंद ते मध्यम गॅसवरती हा जो केक आहे हा आपल्याला 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. तर हे पहा, हा केक मी बरोबर 35 मिनटं बेक करून घेतला. त्यानंतर डबा थोडासा कोमट झाल्यानंतर हा जो केक आहे हा एका ताटामध्ये मी काढून घेतला. आता इथे हा जो बटर पेपर आहे तो आपण काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकतायत आपला हा जो केक आहे, चॉकलेट केक इथे तयार झालेला आहे. किती छान दिसतोय. आता याला आपण सजवून घेऊ. तर सजवण्यासाठी तुमच्याकडे क्रीम अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकतात, नाहीतर मग चॉकलेट सिरप आपण इथे टाकू शकतो. माझ्याकडे हे चॉकलेट सिरप होतं, हे सुद्धा 10 रुपयाचं सॅशे असतं. हे मिळालं तर तुम्ही हे वापरू शकतात आणि काहीच याला डेकोरेशन नाही केलं, सजवलं नाही तरीसुद्धा हे खूप छान लागतं. तर आता चॉकलेट सिरप टाकल्यानंतर हे मी व्यवस्थित पसरून घेते. हे पहा, अशा पद्धतीने हे सगळं पसरून घेतलं की यावरती आपण आपल्या पद्धतीने काहीही सजावट करू शकतो. तर इथे मी सजावटीसाठी काजू आणि बदाम थोडेसे किसून घेतले, म्हणजे त्याचे थोडेसे जाडसर असे काप होतील असे मी किसून घेतले आणि हे मी आता ह्या केकवरती टाकून घेते. तर हे तुम्ही कसंही तुमच्या आवडीप्रमाणे याचं डेकोरेशन करू शकतात. तर मी इथे केकचा जो काट आहे त्याला फक्त हे काजू बदामाचे काप टाकून घेतले आणि आतमध्ये इथे मी टाकणार आहे आपली जी डेअरी मिल्क चॉकलेट असते ती सुद्धा मी किसून घेतली आहे. आपण जे वेपर्स बनवतो ना त्या किसणीने किसायचं, म्हणजे ही डेअरी मिल्क चॉकलेटसुद्धा खूप छान किसली जाते. आणि इथे अशा पद्धतीने मी हा केक सजवून घेतला आहे. इथे मी कुकर गरम करत ठेवला आहे. त्यात ह्या पद्धतीने एखादी जाळी ठेवून घ्यायची आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने तेल लावून झालं की त्यावरती थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ भुरभरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक ह्या भांड्याला चिकटणार नाही. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 केळी घेतल्या आहेत. पूर्ण पिकलेल्या केळी असतील तर त्यासुद्धा आपण इथे वापरू शकतो. या पद्धतीने ह्या दोन्ही केळींचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आता याच्यातच आपल्याला टाकून घ्यायचे अर्धा कप पिठी साखर, किंवा वाटीचा अंदाज घेतला तर एक मध्यम आकाराची वाटी, 1 वाटी मी पिठी साखर इथे टाकून घेतली आहे. मिक्सरमधनं हे बारीक वाटून घेतलेलं आहे. आता
हे जे मिश्रण आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलंय. यात आता पाव कप तेल टाकून घेतलेलं आहे. थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलाय. अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलंय. आता याच्यावरती एखादी चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर 1 कप गव्हाचं पीठ आणि त्यात 2 ते 3 चमचे कोका पावडर मी इथे टाकून घेतली आहे. चवीपुरता मीठ टाकून घेतलंय. 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अगदी पाव टीस्पून खाण्याचा सोडा मी इथे टाकून घेतलाय आणि हे सगळं छान चाळून घेतलंय. आता हे सगळं एकजीव करायचं आहे. हे एकजीव करताना खूप जास्त फेटायचं नाही, नाहीतर मग आपला जो केक आहे तो सुरुवातीला फुगतो आणि नंतर पुन्हा बसका तयार होतो. आता हे फेटून झाल्यानंतर मी याच्यात अगदी पाव कप किंवा मग चमच्याचा अंदाज घेतला तर 4 ते 5 चमचे पाणी टाकून घेतलंय. पाणी टाकल्यानंतर पुन्हा हे ह्या पद्धतीने फेटून घेतलंय. थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. असं थोडंसं घट्ट आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. आता हे मिश्रण तयार झालंय, हे आपण तेल लावलेल्या भांड्यात काढून घेऊ. मिश्रण भांड्यात काढून झाल्यानंतर वरून सुद्धा आपण हवं तर ड्रायफ्रूट इथे ॲड करू शकतो. आता हे जे केकचं भांडं आहे हे आपण मगाशी गरम करून घेतलेल्या कुकरमध्ये ठेवायचा. वरून कुकरचं झाकण लावायचं, पण शिट्टी काढून घ्यायची आहे आणि अगदी मंद गॅसवरती हा केक आपल्याला 45 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे. 45 मिनिटानंतर मी या पद्धतीने चेक केलं. हे पहा, केक व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण हे भांडं थंड होऊ देऊ आणि मग हा केक बाजूला काढून घेऊ. भांडं थंड झालंय, केक मी एका ताटात काढून घेते. हे पहा, अतिशय छान पौष्टिक असा हा केक तयार होतो. ह्यात आपण केळी वापरले आहेत आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, आपलं घरचं तेल वापरलंय, त्यामुळे हा केक खूप छान पौष्टिक असतो आणि कोका पावडर वापरल्यामुळे याची टेस्ट अगदी भन्नाट लागते. तर मग मुलांसाठी हा स्पेशल केक नक्की ट्राय करून बघा. ही ब्राउनी बनवण्यासाठी इथे मी एका चाळणीमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. याऐवजी आपण मैदा पण वापरू शकतो. त्यात आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो 2 चमचे कोका पावडर टाकली आहे, किंवा मग जर टेबलस्पूनने वापरत असाल तर 1.5 टेबलस्पून कोका पावडर टाकायची. आता याच्यात अगदी पाव चमचा खाण्याचा जो सोडा असतो, खाता सोडा, तो टाकायचा आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. जर तुम्हाला बेकिंग पावडर आणि सोडा वापरायचा नसेल तर इनोसुद्धा वापरू शकतात, पण बेकिंग पावडरमुळे ह्या ज्या ब्राउनी आहे किंवा केक असतात त्याला टेस्ट छान येते. आता हे सगळं छान चाळून घेतलं. त्यानंतर ज्या डब्यामध्ये मला हे बेक करायचं आहे तर त्या डब्याला तेल लावून घेतलं. आता इथे एका बाउलमध्ये मी घेतलं आहे 2 ते 3 चमचे साजूक तूप. रूम टेम्परेचरवरचं तूप घ्यायचं, वितळलेलं तूप इथे वापरायचं नाही आहे. आता याच्यात आपल्याला टाकायची अर्धी वाटी पिठी साखर. आता साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकतात. साखर टाकल्यानंतर हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. ह्याचं अगदी क्रीमी टेक्स्चर होईल इतकं फेटून घेतलं. त्यानंतर याच्यात व्हॅनिला इसेन्स टाकला 2-3 थेंब. तुम्ही हवं तर इथे चॉकलेट इसेन्ससुद्धा वापरू शकतात. इसेन्स टाकल्यानंतर सुद्धा हे चांगलं फेटून घ्यायचं. हे पहा, असं छान क्रीमी हे तयार होईल इथपर्यंत फेटायचं. त्यानंतर आपण जे पिठं चाळून घेतलेले होते ते याच्यात टाकायचे. आता हे पिठं याच्यात टाकल्यानंतर चांगलं एकजीव करायचं आणि एकजीव झालं की त्यानंतर याच्यात थोडंसं दूध टाकायचं आहे. तर हे पहा, हे सगळं मी चांगलं एकजीव करून घेतलं. आता याच्यात थोडं थोडं करत दूध टाकायचं आहे. साधारण 1 वाटी एवढं आपल्याला इथे दूध लागतं, पण थोडं थोडं करत टाकायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो. तर इथे मी 1 वाटी दूध टाकून घेतलं. त्यानंतर पुन्हा मी थोडंसं 2 चमचे दूध अजून ॲड केलं आहे आणि हे चांगलं फेटून घेतलं. हे पहा, हे फेटून घेतल्यानंतर असं रनिंग कन्सिस्टन्सीला येईल इथपर्यंत फेटायचं, म्हणजे जसं आपलं नॉर्मली केकचं बॅटर असतं त्या पद्धतीने, किंवा भजींचं आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीने. आता हे फेटून झालं की आपण ज्या डब्याला तेल लावून घेतलं होतं त्या डब्यामध्ये हे मी टाकून घेतलं. आता आपण नॉर्मली केक बेक करतो, पण इथे मी बेक करणार नाही आहे, तर हे वाफवून घेणार आहे. तर त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यावरती एक जाळी ठेवली आणि त्या जाळीवरती हा डब्बा ठेवायचा. पाणी आधीच गरम करून घ्यायचं.
त्यानंतर वरून एक झाकण ठेवायचं आणि आपल्याला ही जी ब्राउनी आहे ती साधारण 20 ते 25 मिनटं वाफवून घ्यायची हाय फ्लेमवरती. हे पहा, इथे मी 20 मिनिटानंतर चेक केलं, सुरी टाकून पाहिली, ती अगदी व्यवस्थित कोरडी बाहेर येते. म्हणजे आपली ही जी ब्राउनी आहे ती इथे व्यवस्थित तयार झाली. आता हा डबा थोडा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला हा जो केक आहे हा बाजूला काढून घ्यायचा आहे. तर हे पहा, थंड झाल्यानंतर हा केक मी आता बाजूला काढून घेतला आणि तो कट करून घेते. तर अशा पद्धतीने छान मऊसूत सॉफ्ट अशी ही ब्राउनी इथे तयार झाली. तुम्ही हवं तर हे बेकही करू शकतात, पण मी इथे छान उकडून घेतलंय. इथे मी काही बर्बनची बिस्किटं घेतली आहेत. ही बिस्किटं ह्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बिस्किट टाकून ह्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. तर काही बिस्किटं मी या भांड्यामध्ये टाकली. हे पहा, अशा पद्धतीने या बिस्किटची मी पावडर तयार करून घेतली आहे. आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे दूध टाकायचं आहे. तर मी सुरुवातीला एक छोटा कप दूध मी इथे टाकून घेतलेला आहे. दूध टाकल्यानंतर हे एकाच बाजूने छान फेटून घ्यायचं आणि रनिंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यात 1 चमचा इनो टाकून घ्यायचं आहे. जे आपलं नॉर्मल इनो असतो तो 10 रुपयाचं एक पाऊच एवढं आपल्याला इनो याच्यात टाकून घ्यायचं आहे. थोडंसं वरून पाणी टाकायचं आणि लगेच हे फास्ट एकजीव करायचं. आता आप्पे पात्रामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलंय. तेल या आप्पे पात्राला व्यवस्थित लावून घ्यायचं. तेल लावून झाल्यानंतर आपण जे केकचं बॅटर बनवलं होतं ते बॅटर 1 चमचा ह्या आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं. आणि आता मंद गॅसवरती हा केक आपल्याला 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून बेक करून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅसवरती हे भांडं ठेवलंय, वरून एक झाकण बंद केलेलं आहे आणि त्यानंतर 5 ते 7 मिनिटं हा केक मंद गॅसवरती बेक करून घेते. हे बघा, केक बेक करून झालेला आहे. चमच्याच्या साहाय्याने आपण हा आता याची बाजू पलटून घेऊ, म्हणजे मागच्या बाजूने सुद्धा हा आपल्याला थोडासा बेक करता येईल. आणि मागच्या बाजूने हा केक अगदी 1 ते 2 मिनिटं फक्त बेक करून घ्यायचा आहे. तर मग कशा वाटल्या तुम्हाला आजच्या केकच्या रेसिपीज? आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.